राहिले. अगं आता मला बी काळजी वाटायला लागली आहे, पण काही सुचतच नाही. मी काय म्हणते ती शेजारची कमला म्हणत होती की शेजारच्या गावात कुणी साधू आले म्हणे. लय चमत्कारी आहे. अगदी खरं खरं सांगतो आणि अंगाला घेऊन बरं करतो. माणसांना आपण आपल्या बोलला घेऊन जाऊया तिकडे. असं म्हणते तर मग आपण जाऊया. इथे टेबल घ्या रे, पुरा टेबलवर बस. बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो. बसा बसा. अहो महाराज काय सांगू, काय झालं बाळाला? अहो महाराज काय सांगू तुम्हाला, रात्रीपासून ताप आहे. 2-4 दिवसापासून तसेच चालू आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा महाराज. बरं बरं बघतो. बघा, या हळदीचा रंग लाल झाला तर समजा तुमच्या बाळाला बाहेरची बाधा आहे. ही बघा हळद घेतली. थांब 2 मिनिटं थांब. बघा, या हळदीचा रंग लाल झाला. तुमच्या बाळाला बाहेरची नक्कीच बाधा आहे. महाराज तुम्ही जाता याच्यावर काहीतरी मार्ग काढा. हा घ्या करा. बाळाला 2 दिवस नवा. मंगळवारी येताना माझ्या देवाला 1 कोंबडा आणि 1000 रुपये घेऊन या. मग तुमचा बाळ चांगला होईल. जा मग आता. बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो. ट्रिंग ट्रिंग. या या भाऊजी बसा. काय झाले गोलूला? काय सांगू तुला, गोलूचा काकू उतरतच नाही. मग तुम्ही त्याला दवाखान्यात घेऊन नाही का गेलात? नाही भाऊजी, आम्ही एका साधू महाराजांकडे गेलो होतो गोलूला. तो लई चमत्कारी आहे. तो म्हणाला बाळाला बाहेरची बाधा आहे व हळदीचा रंग लालही झाला. व म्हणाला मंगळवार येताना माझ्या देवाला 1 कोंबडा आणि 1000 रुपये घेऊन या. मग बाळ चांगला होऊन जाईल. अरे तुम्ही वेडी चालता काय? हा बाबा बिबा काही नसतो. चमत्कार वगैरे काही दाखवत नाही. याच्या मागे विज्ञान आहे. सर्वप्रथम तो हाताला चुना लावतो आणि मग हळद आणि पाणी घेतो आणि मग त्यांची रासायनिक अभिक्रिया होते. चला मग आता आपण बोलूया डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. काय झाले बाळाला? 2 दिवसापासून ताप आहे. बाळाला हे औषध द्या. ही पावडर तुम्ही गरम पाण्यात मिसळून द्या व या गोळ्या जेवणानंतर द्या. व हे औषध द्या. आयुष्यात आपल्याला आता तुमच्या बाळाला बरा झालं ना. इधर थोडं राहू दे. ए बाळा, डॉक्टर परत दे माहिती.